आज दिवाळी स्पेशलमध्ये बनवायचं आपल्याला मस्त सांजोरी. आणि त्याच्यासाठी बघा मी रवा, मैदा, ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर, साखर आणि खोबरं. तर आपल्याला बनवायची रवा आणि खोबऱ्याची आपल्याला सांजोरी बनवायची सारण. मस्त खुसखुशीत आपल्याला करंजी तयार करायची आहे किंवा सांजोरी. मी मैदा घेतलेला आहे बघा, मोठी वाटी मैदा घेतलेला आहे. आणि आपल्याला सारण करण्यासाठी मी घेतलेला आहे रवा घेतलेला आहे अर्धा किलो किसलेलं खोबरं आहे आपलं. बदामचे काप करून घेतलेले बारीक, मनुके घेतलेले. सुरुवातीला आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून झालेला आहे बघा. आता आपल्याला त्याच्यामध्ये मोहन टाकायचं आहे. साजूक तूप घेतलेलं आहे, ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मैद्यामध्ये टाकायचे आहे. ते 2 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे, म्हणजे आपली पारी मस्त खुसखुशीत होईल. आणि त्याच्यामध्ये टाकायचे बघा. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मैदा आपल्याला. मैदा आणि तूप सगळं, मैद्याला तूप लागलं पाहिजे. दिवाळीमध्ये सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आपला हा सांजोरी, सगळ्यांना आवडणारी. आणि चांगलं बघा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी दुधामध्ये मळणार आहे ते मैदा. 1 ग्लास दूध घेतलेलं आहे बघा मी. आणि आता थोडं थोडं करून आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आपल्याला मैदा. आपण पाण्याचा पण वापर करू शकतो, पण मी दूध वापरलेलं आहे. आणि अर्धा किलो खोबरं घेतलं तर मी ते छान किसून घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये खवा पण टाकू शकता, पण खव्याच्या मग जास्त दिवस नाही राहत. नुसते आपण ओल्या नारळाच्या पण करू शकतो त्याचं सारण, ते पण खूप छान लागतात. आता हे थोड्या वेळ आपल्याला 10 मिनटं असं ठेवायचं आहे पीठ आपण मळून ठेवलेलं. इकडे कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला आता तूप टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे. त्याच्यामध्ये मी फक्त बदाम आणि बेदाणे टाकलेले आहे. ते थोडेसे तळून घ्यायचे आपल्याला. आणि नंतर खोबरं टाकायचे किसलेलं, ते पण कमी गॅसवर आपल्याला होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ, जास्त नाही. आणि नंतर मी रवा भाजून घेतलेला वेगळा, हे काढून घ्यायचं आणि नंतर रवा भाजायचा आहे मस्त. आता खोबरं किसलेलं टाकायचं त्याच्यामध्ये, ते पण थोडंसं, जास्त नाही. आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर काढून घ्यायचं आपल्याला. आता एका ताटात काढून घेतलेलं आहे बघा. आणि 30 कढई ठेवलेली मी गॅसवर आणि तूप टाकलेलं आहे. आणि रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे मस्त. अर्धा किलो रवा घेतलेला आहे मी. आणि बारीक रवा वापरायचा, जाड रवा वापरायचा नाही सांजोरीला. आणि तो छान होऊ द्यायचा आपल्याला मस्त.
थोडं परत तूप टाकलं आहे मी. थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे रवा चांगला भाजला जातो आपला आणि सांधुरी छान लागते मग मस्त. तरी 3-4 चमचे मी तूप टाकलेले आहे भाजण्यासाठी, रवा भाजण्यासाठी. आणि आता आपला रवा पण भाजून झालेला आहे. ताटात काढून घ्यायचं आहे त्याच आपण खोबरं जे केलेलं आहे त्याच्यातच. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, रवा, खोबरं. आणि नंतर पण थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला पिठी साखर टाकायची त्याच्यामध्ये. आणि पिठी साखर टाकलेली बघा आपण.